आम्ही आता आलो आहे मडेघाटमध्ये. मे महिना आहे आणि कोणीच नाही आहे इथं. पावसाळ्यात इथे इतकी गर्दी असते. हे पहा, आम्ही पण गाडी डायरेक्ट इथं आणलेली आहे आणि इकडच्या साईडला धबधबा आणि पाणी वगैरे आहे का नाही आपण बघू. आणि मागच्या वेळेस आपण त्या स्पॉटला गेलो होतो, त्या स्पॉटला पण एकदा जाऊन येऊ. पण उन्हाळ्यात कोणीच नाही. मी मागं म्हणलो होतो की आपण एकदा उन्हाळ्यामध्ये येऊ आणि पाहू. तर हे उन्हाळ्यामध्ये मडेघाटचं दृश्य. मडेघाट, एक अद्भुत भव्य दिव्य निसर्ग सौंदर्य. आजपर्यंत बऱ्याच जणांनी या ठिकाणाचे व्लॉग बनविले, पण ते पावसाळ्यामध्ये. पावसाळ्यात येथील वातावरण मनमोहक व सुंदर असतेच, पण आम्ही विचार केला उन्हाळ्यात येथील वातावरण कसे असेल. म्हणून मे महिन्याच्या कडक उन्हात आम्ही इथे आलो. दिवस होता 28 मे, मंगळवार. पुण्यापासून 70 किलोमीटर लांब. इथे आमच्याशिवाय कोणीच नव्हते, ना कोणी मनुष्य ना कोणी प्राणी. लांबून झाडातून काही आवाज येत होते, पण दुपारची अशी शांतता थोडी भयानकच वाटत होती. आणि वाऱ्याची ही कंपने थोडा विचित्र आवाज करून त्यात अजून भीती भरवत होती. खूप पाणी येत असतं आणि आता काहीच पाणी नाहीये. आणि इथं हा धबधबा. गड आला पण सिंह गेला. सिंहासारखे लढून सिंहगड जिंकणाऱ्या तानाजी मालुसरे यांचे मडे कोकणातल्या त्यांच्या महाडजवळील उमरठे या गावी याच वाटेने नेले. म्हणून या ठिकाणाला मडेघाट म्हणतात, अशी आख्यायिका आहे. तर हे इथून खूप पाणी येत असतं आणि आता काहीच पाणी नाहीये. आणि इथं हा धबधबा. आणि आपण कुठल्या ब्लॉग मध्ये जर का पाहिलं असेल की इथून का काय ते रोप घेऊन खाली उतरतात ॲडव्हेंचर स्पोर्ट्स, तर शासनाने त्यावर बंदी आणलेली आहे. तर त्यामुळे तुम्ही जर का यासाठी इथं येणार असेल तर काही उपयोग होणार नाही. शासनाने त्यावर बंदी आणलेली आहे. आता आपण तिकडे जाऊन येऊ आणि पाहू तिकडून नजारा कसा दिसतोय. तर हे पहा, तिथून तो धबधब्याचं पाणी पडतं आणि आता काहीच पाणी नाहीये. सगळं मोकळं आहे आणि कोणीच नाहीये. शांतता. तर उन्हाळ्यामध्ये मार्च एप्रिल मे मध्ये इथं तुम्ही फिरायला येऊ शकता का? तर नाही, काहीच नाही इथं. मडेघाटात आपल्या येण्याचा मेन रिझन असतो तो म्हणजे पाणी, धबधबा, वातावरण, ग्रीनरी. आणि सध्या इथं काहीच गोष्टी नाहीत. त्यामुळं उन्हाळ्यामध्ये इथं येऊन काही उपयोग नाही. तुम्हाला यायचं तर पावसाळ्यामध्येच या. आणि गावांनी त्यांनी तिथं टोल सुरू केलेला आहे. आत्ता तिथं काम चालू आहे, मी दाखवतो तुम्हाला व्हिडिओमध्ये.
तर तिथं तुम्हाला टोल द्यायचा आहे आणि मग आतमध्ये यायचे. आणि आता इथं हॉटेल वगैरे काहीच नाही आहे. तर पावसाळ्यात इथं तुम्ही अवश्य या. पावसाळ्याचा व्हिडिओ ऑलरेडी आम्ही बनवलेला आहे यावर.